मुलीचं लग्न मोठ्या घरात लावून दिले, पण पुढे जे घडले ते बघून तुमच्याही अंगावर काटा येईल. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. माणसाचं आयुष्य म्हणजे एक विचित्र रंगमंच आहे. इथे प्रत्येकजण आपापली भूमिका बजावत असतो. कुणी हसत तर कुणी रडत, कुणी आनंदात तर कुणी वेदनेत. संसार हा बाहेरून जितका सुंदर दिसतो तितकाच आतून गुंतागुंतीचा असतो. नातीही कधी देवासारखी वाटतात तर कधी शत्रूपेक्षाही कठोर होतात. प्रेम, रुसवा, फुगवा, अपेक्षा, विश्वासघात आणि सहनशीलता या सगळ्यांचं मिश्रण म्हणजेच संसार. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्त्रीची कथा सांगणार आहोत, जिला नशिबाने सतत कठोर परीक्षा दिल्या. तिचं नाव होतं सरिता. ही कहाणी ऐकताना कदाचित तुमचंही मन सुन्न होईल, कारण सरिताचं आयुष्य म्हणजे केवळ सहनशीलतेची, त्यागाची आणि न संपणाऱ्या वेदनेची कहाणी होती. सरिता एका साध्या कष्टकरी कुटुंबात जन्माला आली होती. गावाकडचं वातावरण, मातीचा वास, शेतात राबणारे आईवडील आणि भावंडांमध्ये जपलेलं प्रेम यामध्येच ती मोठी झाली. घरातली मोठी मुलगी असल्यामुळे जबाबदारीची जाणीव तिच्या लहानपणापासूनच होती. तिचा स्वभाव मुळातच शांत, समजूतदार आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा होता. कुणाशी वाद नको, कुणाचं मन दुखावू नये, सगळं कसं नीट राहील याचीच ती कायम काळजी घेत असे. घरकाम असो किंवा स्वयंपाक, सरिता सगळं मनापासून करायची. तिच्या हातचं जेवण खाल्लं की लोक आवर्जून म्हणायचे, हिच्या हाताला चव आहे. आईवडिलांनाही तिचा अभिमान वाटायचा. शिक्षणात ती फार पुढे जाऊ शकली नाही, पण 12वी शिकून तिने शिवणकामाचं प्रशिक्षण घेतलं होतं. आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहायचं, घराला थोडाफार हातभार लावायचा, एवढंच तिचं स्वप्न होतं. तिच्या आईवडिलांची परिस्थिती फार मजबूत नव्हती. शेतीवर अवलंबून असलेलं कुटुंब, 5 एकर जमीन आणि त्यावरच सगळ्यांचं पोट. तरीही त्यांनी कधी मुलींना कमी लेखलं नाही. सरिताचं लग्न चांगल्या ठिकाणी व्हावं एवढीच त्यांची इच्छा होती. एक दिवस अचानक सरितासाठी एक मोठ्या घरातलं स्थळ समोरून चालून आलं. मुलाचं नाव विक्रम होतं. शहरात नोकरी करणारा, शिकलेला, दिसायला देखणा, बोलण्यात आत्मविश्वास असलेला आणि वरवर पाहता अतिशय संस्कृत. सरिताचे आईवडील आनंदाने हरखून गेले. एवढं चांगलं स्थळ आपल्या मुलीसाठी चालून आलं, याला ते नशीब समजत होते. बोलणी झाली, भेटीगाठी झाल्या आणि सगळं काही सुरळीत चाललं. लग्नाची तारीख ठरली. पण या आनंदाच्या क्षणात एक गोष्ट त्यांच्या डोक्यावर वीज बनून कोसळली. विक्रमच्या घरच्यांनी हुंड्याची मागणी केली, 1,00,000 रुपये. सरिताच्या वडिलांसाठी ही रक्कम खूप मोठी होती, पण मुलगी आयुष्यभर सुखी राहील या आशेवर त्यांनी कुणालाही काही न सांगता आपली शेतजमीन गहाण ठेवली. मनात सल होती, पण चेहऱ्यावर हसू ठेवून त्यांनी लेकीचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सगळे ठीकठाक वाटत होतं. सरिता नव्या घरात जुळवून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होती. सासू सुरुवातीला गोड बोलायची, नणंदही प्रेमाने वागत होती. पण हा गोडवा फार काळ टिकला नाही. काही महिन्यातच विक्रमचं खरं रूप समोर यायला लागलं. तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. सुरुवातीला सरिताने काही बोलायचं टाळलं. कदाचित ऑफिसचा ताण असेल असं समजून ती गप्प राहिली. पण जेव्हा दारू वाढली आणि हात उगारला जाऊ लागला, तेव्हा तिच्या आयुष्याला खरी सुरुवात झाली. सरिताला मारहाण होऊ लागली. तिने काही विचारलं, काही सांगितलं तर उत्तर म्हणून शिव्या आणि मार मिळायचा. सासरेही दारूच्या आहारी गेलेले. सासूचा स्वभाव पूर्णपणे बदलला. प्रत्येक गोष्टीत दोष, प्रत्येक कामात टोमणे. तू आमच्या घरासाठी अपशकुन आहेस, असे शब्द तिच्या कानावर पडू लागले. बाहेर जाण्याची बंदी, कुणाशी बोलण्याची मनाई, अगदी घरातल्या नोकराशीही नाही. नणंदही टोचून बोलू लागली. सरिता दिवसेंदिवस एकटी पडत गेली. तरीही तिने घर सोडलं नाही, कारण तिच्या मनात एकच विचार होता, संसार टिकवायचा. काही वर्षात तिच्या पदरात एक मुलगा आणि एक मुलगी आली. मुलांचे येण्याने कदाचित आयुष्य बदलेल असं तिला वाटलं, पण नशिबाने वेगळंच ठरवलं होतं. मुलगा हळूहळू वडिलांसारखाच बनत गेला. दारू, राग, हट्ट आणि पैशाची सतत मागणी. सरिता हाही असूनही त्याच्या भीतीत जगू लागली. पैसे दिले नाहीत तर धमक्या, आरडाओरड. दरम्यान सासू-सासऱ्यांचा मृत्यू झाला. विक्रमची दारूची सवय वाढतच गेली आणि शेवटी त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. डायलिसिसवर त्याचं आयुष्य चालू झालं. घराची सगळी जबाबदारी सरितावर आली. तीच घर चालवत होती, तीच मुलांना सांभाळत होती आणि तीच नवऱ्याची सेवा करत होती. मुलगी मात्र आईसारखीच निघाली, समजूतदार, काळजी घेणारी. ती आईला आधार देत होती. पण मुलगा मात्र पैशासाठी आईला छळू लागला. एक दिवस त्याने 50,000ची मागणी केली. सरिताकडे तेवढे पैसे नव्हते. तिने नकार दिला. त्या क्षणी घडलेली घटना तिच्या आयुष्याला कायमचा काळा डाग लावून गेली. रागाच्या भरात मुलाने स्वतःवर पेट्रोल ओतून घेतलं. सरिता काही समजायच्या आत सगळं संपलं होतं. त्या दिवशी सरिताचं सर्वस्व हरपलं. आई म्हणून तिचं हृदय तुटून पडलं. नवरा काही करू शकत नव्हता, फक्त पलंगावर पडून बघत होता. आयुष्यभर सहनशीलता दाखवणारी सरिता त्या दिवशी आतून पूर्णपणे कोसळली. तरीही तिने हार मानली नाही. मुलीसाठी जगायचं होतं. आज सरिता आयुष्याच्या संध्याकाळी उभी आहे.
चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळ्यात न संपणारी वेदना, पण तरीही एक शांत स्वीकृती. तिचं आयुष्य शिकवून जातं की सगळं चांगलं करूनही नशीब कधीकधी निर्दयी असतं. काही लोक जन्मभर सहन करण्यासाठीच जन्माला येतात. सरिताची कथा इथे संपते, पण सरिताच्या वेदना अनेक घरांमध्ये अजूनही जिवंत आहेत. आणि म्हणूनच ही कहाणी फक्त ऐकण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी आहे.